अमरावतीत धक्कादायक घटना घडली आहे। नांदगाव पेठ येथील ब्रिजलँड कपडा मार्केटमध्ये आज सकाळी भीषण आग लागली। L4 लाईनमधील कलानिकेतन कलेक्शन होलसेल शॉपचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले। शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। फायर ब्रिगेडच्या 5 गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग नियंत्रणात आणली। घटनास्थळी पोलीस, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। नांदगाव पेठ येथील ब्रिजलँड कपडा मार्केटमध्ये आज सकाळी भीषण आग लागून खळबळ उडाली। L4 लाईनमधील असलेल्या कलानिकेतन कलेक्शन रेडीमेड होलसेल शॉपमध्ये ही आग लागली। प्राथमिक अंदाजानुसार शॉक सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास L4 लाईनमधून धूर निघत असल्याचे मार्केटमधील वॉचमनला दिसले। त्याने तातडीने फायर ब्रिगेडला कळविले। त्यावेळी ब्रिजलँड व्यापारी असोसिएशनचे सचिव बंटी पारवानी घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांना माहिती देत फायर ब्रिगेडच्या गाड्या मागविण्यात आल्या। पोलीस ठाणेदार दहातोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक शहाणे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला। फायर ब्रिगेडच्या 5 गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवले। या आगीत दुकानातील तब्बल 70 लाख रुपयाचा माल आणि 30 ते 35 लाखाचे फर्निचर जळून खाक झाले। एकूण 1 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती कलानिकेतन कलेक्शनचे संचालक विकी राजकुमार वरंदारी यांनी दिली। दिवाळी सीझनसाठी मोठा माल भरून ठेवला असताना ही दुर्घटना झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे। 10 दिन बाद दशहरे की सीज़न चालू होने वाली थी। इसके उपलक्ष्य में मैंने बहुत सारा स्टॉक जमा किया था, कम से कम 70 से 80 लाख रुपए का। और आगे दिवाली भी थी, उसके हिसाब से भी तैयारी अच्छी चल रही थी। और फर्नीचर का भी कम से कम 25 से 30 लाख रुपये का फर्नीचर का भी नुकसान हुआ। नांदगाव पेठ येथील आगीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पोलिसांनी शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला असून अधिक तपास सुरू आहे। दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे।